नमस्कार, मी डॉक्टर चेतन जैन. आज आपण रजोनिवृत्तीबद्दल बोलणार आहोत. रजोनिवृत्ती मेनोपॉज म्हणजे काही आजार नाही, पण त्याला दुर्लक्षित करणं मात्र आजारांना इन्व्हिटेशन देऊ शकतं. नॅचरली स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नावाचं एक हॉर्मोन त्यांना रजोनिवृत्तीपर्यंत शरीरामध्ये असतं आणि हे एक नॅचरल प्रोटेक्शन असतं हृदयविकारापासून. शरीरामध्ये जसं जसं मेनोपॉज व्हायला लागतो तसं तसं शरीरातलं इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं आणि याचा इफेक्ट शरीरातल्या सगळ्या मेटाबॉलिझमवरती येतो. तुमचं वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं, तुमच्या पोटावरची चरबी वाढू शकते, तुमच्या रक्तवाहिन्या कडक होऊ शकतात. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर हृदयविकाराचा जो धोका आहे तो स्त्रियांमध्ये अचानकपणे वाढतो. दुसरी एक गोष्ट अशी असते की स्त्रियांमध्ये जो हार्ट अटॅक येतो तो थोडा अटिपिकल असतो. म्हणजे जसं सगळ्यांमध्ये छातीत दुखायला लागतं, घाम येतो, तसं सगळ्याच स्त्रियांमध्ये तसं होईल असं नसतं. या अटिपिकल किंवा सायलेंट असलेल्या काही गोष्टींमुळे हा हृदयविकार भरपूर वेळेस निग्लेक्ट होतो आणि आपण पेशंट कॉम्प्लिकेट झाल्यानंतर तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचतो. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर आपण रेग्युलर हेल्थ चेकअप्स करून घेणं फार गरजेचं आहे. व्हॉट आय से इज you should know your numbers after your menopause. What are those numbers? तुमचा बीपी तुम्हाला माहित पाहिजे, तुमची साखर तुम्हाला माहित पाहिजे, तुमचं कोलेस्ट्रॉल तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला जर बीपी, साखर, कोलेस्ट्रॉल अगोदरपासून आहे तर त्याचं रेग्युलर चेकअप करून त्याच्या गोळ्या रेग्युलर घेणं फार गरजेचं आहे. वर्षातून एकदा तुमच्या कार्डिओलॉजिस्टला भेटून तुमच्या हृदयाचा एक रेग्युलर चेकअप करून घेणं फार गरजेचं आहे, ज्याच्यामुळे जरी हृदयविकार असेल तरी तो अटॅक येण्याच्या आत आपण पकडू शकतो. आणि हृदयविकारामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं की हृदयाची पंपिंग कमी होणं, जसं की हृदयविकारामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात की हार्ट अटॅक आला, मृत्यू झाला, हृदयाची पंपिंग कमी झाली, या सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो.